बोला पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय। एरवी इंद्रियाची अर्था सारिखा विशोपोखिता संतोषो किरचित्ता अपजेल परी तो संवत्सराचा सांगा तू जैसा नावेल सोस्तू जव नगराचा प्रांतू सांडिजेना बाप्पा विषयाची मधुरता धने आवडी उपजे चित्ता परी तो परिणामो विचारिता प्राणू हरी देखे इंद्रिय कामो असे तो लाभी सुख दुरासे जैसा गळी मिनू आमिषे भुलविजे गा परी तया माझी गळू आहे जो प्रमाते घेऊनी जाय तो जैसा ठाऊआ नोहे झाकलेपणे तैसे अभिलाषे येणे की जेल विषयांची आशा धरिजेल तरी वर पडा होई जेल क्रोधानळा जैसा कवळोनिया पारधी धातेची या संधी आणि मृगाते बुद्धी साधावया येत तैसेची परी आहे म्हणून संगू हा तुझ नोहे पार्था धोनी काम क्रोध हे घातुक जाणे म्हणून हा आश्रोणी न करावा मने ही आठवून धरावा एकू निज वृत्तीचा बोल ओलावा नासोने दी हो माऊली याचा गहन असा भावार्थ समजवतात आपल्याला। विषय सेवनापासून प्रत्यक्ष सुख प्राप्त होत असतात त्या सुख नाही हे म्हणणे संयुक्तिक नाही असे तुला वाटल्यास सहज विचार केला असता इंद्रियांना आवडेल त्याच विषयाचे सेवन केले तर चित्ताला क्षणभर समाधान प्राप्त होईल हे खरे, परंतु जे समाधान म्हणजे साक्षात संभावित दिसणाऱ्या चोराच्या संगतीप्रमाणे आहे तो चोर जसा गावाची सीमा ओलांडली नाही तोपर्यंत क्षणभर स्वस्थ असतो आणि मग चोर वनात गेल्यावर तो जसा सर्वस्वी विनाश करतो तसे ते क्षणभरच विषय सुख आहे। बाबा रे वचनागादी विषयाची मधुरता प्रथम खाताना गोड लागते खरी, परंतु त्याच्या परिणामाचा विचार केला असता ते प्राणनाशक असते। त्याप्रमाणे पहा इंद्रियाच्या ठिकाणी असणारा जो विषय काम तो प्रथम खोट्या विषय सुखाच्या दुराशेला लागतो। जसे गळाला लावलेले आमिष माशाला भुलविते, परंतु आमिषाच्या आत एक गळ आहे की जो आपला प्राण घेईल पण हे तो गळ झाकल्यामुळे जसा त्याला कळत नाही तशी स्थिती ह्या विषय सुखाच्या अभिलाषाने होईल। जर विषयाची इच्छा करील तर तो क्रोधाग्नीत पडेल। ज्याप्रमाणे पारधी मारण्याच्या हेतूने हरिणाला चारी बाजूनी मारण्याची संधी साधून वळवून आणतो त्याप्रमाणे ह्या विषय सुखाची तरा आहे। म्हणून पार्था काम क्रोध हे घातक आहेत असे समजून त्या विषयाचा संग तू करू नकोस आणि ह्या विषय व विषय इच्छा या थारा देऊ नकोस। मनाला त्याची आठवण देखील होऊ देऊ नकोस। तसे स्वधर्माचा वा आत्मज्ञानाचा ओलावा नाहीसा होऊ देऊ नकोस। अगा स्वधर्मू हा आपुला जरी का कठीणू जाहला तरी हाची अनुष्ठीला भला देखे येरू आचरू चोख परावा तो देखता किर बरवा परी आचरेतीनी आचरावा आपुल्याची सासरे शुद्ध घरी आघवे पक्वाने आहाती बरवी ती द्विजे केवी सेवावी दुर्बळू जरी जाहला हे अनुचित कैसेनी कीजे अग्राह्य केवी इच्छिजे अथवा इच्छिलेही पाविजे विचारी पा तरी लोकांची धवळणारे देखून या मनोहरे अस्ति आपुले तनारे मोडावी केवी हे असो निता आपुले कुरूप जरी जाहली तरी भोगितात उची भली ज्या बरे त्याची आवडे तैसा साकडू आसरता जरी दुवाडू तरी स्वधर्मचू सुरवाडू परत्रिचा हागा साकर आणि दूध हे गौल्य कीर प्रसिद्ध परिक्रमी दोषी विरुद्ध घेपे केवी ऐसे निही जरी सेविजेल तरी ते आकुळीची उरेल जेते परिणामी पथ्य नव्हेल धनुर्धरा म्हणोनी अनिकासी जे विहित आणि आपण पेया अनुचित ते नाचरावे जरी हित विचारी जे या स्वधर्मा ते अनुष्ठिता वेचू होईल जीविता तोही निकावर उभयता दिसत असे
ऐसे समस्त सुर शिरोमणी बोलिले जेथ शारंग पाणी, जेथ अर्जुन म्हणे विनवणी असे देवा. हे जे तुम्ही सांगितले ते सकळ किरम्या परिसिले, तरी आता पुसेन काही आपुले अपेक्षित. मौली याचा आपल्याला भावार्थ समजवता. अरे असे पहा की आपल्या स्वधर्माचा धर्म जरी आचरण्यास कठीण असला त्याचेच आचरण करणे चांगले होय. याहून दुसऱ्याचा आचार धर्म खरोखर दिसण्यास जरी चांगला दिसला तरी आचरण करणाऱ्यांनी आपल्या वेदविहित असलेल्या धर्माचेच आचरण केले पाहिजे. अरे ब्राह्मण जरी दरिद्री असला त्याने शूद्राच्या घरची पक्वाने उत्तम असली तरी कशी सेवन करावी सांग बरे. त्याने असे हे अनुचित कर्म कसे करावे आणि जी गोष्ट प्राप्त करून घेण्यास योग्य नाही तिची इच्छा कशी करावी. अथवा जरी इच्छेप्रमाणे जसे विषय प्राप्त झाले तरी ते त्याने घ्यावेत का याचा तू विचार कर. तसेच लोकांचे मोठमोठे सुंदर वाडे पाहून गरिबाने आपल्या असलेल्या गवती झोपड्या कशा मोडून टाकाव्यात. हे असो, आपली धर्मपत्नी जरी कुरूप असली तरी ती जशी आपल्या भोगण्यास योग्य होय त्याप्रमाणे वाटेल तेवढा कठीण आणि आचरण्यात दुर्घट असा स्वधर्म असला तरी तोच परलोकीचे सुख देणारा आहे. असे पहा की साखर आणि दूध हे दोन पदार्थ गोड आहेत, सर्वानुभव सिद्ध आहेत, पण ज्यांना जंत झाले आहे त्यांना ते कुपथ्य वाईट परिणाम करणारे आहे. त्यांनी ते पदार्थ कसे सेवन करावे. अर्जुना, हे असतानाही जर रोग्याने ते सेवन केले तर त्याचा तो हट्ट वादीपणाचा नाही का ठरणार. तर होय, कारण परिणामी त्याचे करणे त्यास हितकारक होणार नाही. म्हणून आपल्या हिताचा विचार करून पाहिले तर ते दुसऱ्यास उचित असून आपल्यास अनुचित आहे त्याचे आचरण स्वहितदृष्ट्या कोणीही करू नये. किंबहुना स्वधर्माने आचरण करीत असताना जरी आपले प्राण जीवित खर्ची पडले तरी तो इहपर अशा दोन्ही लोकी खरोखर श्रेष्ठ असाच मानला जातो. देवादिदेव श्री शारंगपाणी असे बोलले. हे भाषण ऐकून त्यावेळी अर्जुन म्हणतो, देवा माझी एक विनंती आहे. आपण जे मला आता सांगितले ते मी सर्व खरोखर नीट ऐकले आहे, परंतु आता मला जे काही पाहिजे आहे ते मी विचारितो. गोपाल कृष्ण भगवान की जय.